नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ताज्या वाटाण्यापासून एक रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर वाटाण्याच्या शेंगा बघा मी अशा ताज्या सोलून घेतलेल्या आहेत। 250 ते 300 ग्रॅम हा वाटाणा आहे। त्याला आपण हे चॉपर मध्ये बारीक करून घेणार आहे। तर जास्त आपल्याला काय बारीक करायचं नाहीये, हे आबडधोबड झालं पाहिजे अशा पद्धतीत मी हे बारीक करून घेणार। अशा पद्धतीत बघा करून घेतलेलं आहे। एकदम असं बारीक आपल्याला करायचं नाहीये। जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही खलबत्त्यात जरी बारीक केलं तरी चालेल, नाहीतर तुम्ही मिक्सरला आबडधोबड करून घ्यायचं। एकदम बारीक असं करू नका, कारण कालवणाची चव जरा वेगळी लागेल। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण रेसिपी बघा, त्याशिवाय कळणार नाही कशी झालेली आहे ती। त्यासाठी साहित्य बघा, कोथिंबीर घेतली 1 मुठभर, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला थोडंसं खोबरं पाहिजे। एकदम थोडंसं घेतलेलं आहे, खोबऱ्याचा खीस करून घेतलेला आहे, सुक्या खोबऱ्याचा। हे सगळं बघा मी खलबत्त्यात बारीक करणार आहे। तर हे सगळं एकत्रच टाकायचं आपल्याला। कोथिंबीर आणि कोथिंबीरची काय केले मी देठा सकट घेतलेलं आहे, त्यानं काय होतं चव जरा छान येते। आता हे कुटून घ्यायचे आपल्याला, बारीक करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बारीक करायचं आपल्याला। एकदम बारीक अशी पेस्ट नाही पाहिजे, असं दरदरी पाहिजे। आज आपण हे कुकर मध्ये बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा कुकर गरम करत ठेवले आणि त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे गरम करायला। गॅस आता मी बारीक करणार आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा जिरे, 2 चिमूट हिंग पावडर, कढीपत्ता आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। जर कांदा तुमच्याकडे लहान असेल तर 2 टाकले तरी चालेल, पण आता पहिला हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीत भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची। ही पण आपली घरची हळद आहे। ह्याची पण रेसिपी मी 3 प्रकारच्या हळदी कशा बनवायच्या त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण जी खलबत्त्यात मसाला कुटला होता हा टाकायचा। तुम्ही नुसते ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू शकता, मी ह्याच्यामध्ये लाल मिरची पण टाकणार आहे। तर ह्याच्यामध्ये मी कमी हिरवी मिरची टाकली, फक्त ही जी आहे ना तुम्ही हिरव्या मिरचीचं पण बनवू शकता। आणि ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, 2 चमचे तेल आणि थोडासा बटर टाकला तरी चालेल, मस्त लागेल चवीला। तुम्ही तसं पण करून बघा। आता हे परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा चांगलं। तर ह्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचं टमाट एकदम बारीक कापून घेतलेलं आहे। हे सगळं जे मी बारीकची कापते ना ते चॉपर मध्ये कापते। आता हे पण मिनिटभर परतून घेऊया। गॅस आपला मीडियम आहे। टमाट टाकल्यावर मिनिटभर परतून घेतले आणि गॅस आपला मीडियम आहे। हे सगळं मी मीडियम गॅसवर केलंय। आता ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा गरम मसाला पावडर, गरम मसाला पावडरच्या पण रेसिपी टाकलेल्या आहेत। ही कलरवाली आणि तिखटवाली मिरची पावडर आहे, हलवून घेऊया। अर्धा चमचा जिरे धने पावडर आणि चवीनुसार मीठ। आता हे पण आपल्याला जरा थोडंसं तेल सुटस्तवर एकसारखं आपल्याला हलवून परतून घ्यायचे। परतून घेतलंय बघा तेल सुटस्तवर एकसारखं आणि गॅस मीडियम आहे। आता ह्याच्यामध्ये बघा हे वाटाणे मी असे केले होते बघा चॉपरला बारीक। जास्त एकदम जर बारीक केले की नाही तर त्याची एवढी चव छान येत नाही। तुम्हाला जर वाटाण्याचा ठेचा वगैरे जर पाहिजे असेल तर त्याच्या पण रेसिपी आपल्या चॅनलवर पुष्कळ टाकलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं। आता हे परतून घेऊया आपण। परतून घेतलंय बघा, 2 ते 3 मिनिटं एकसारखं असं परतून घ्यायचं। थोड्या वेळानं असं हलवायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचे। तर 1 ग्लास पाणी घेतलंय बघा। आता तुम्हाला किती भाजी पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये। त्यात मी अजून पाणी थोडंसं टाकणार आहे, हलवून घेऊया। तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं बटर टाका, मस्त लागेल चवीला, 1 नंबर लागतं। आता आपण ह्या कुकरचं झाकण लावून घेऊया। कुकरचं मी झाकण लावलेलं आहे। आता बारीक गॅसवर मी ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत त्या। आता आपण खोलून घेऊया। तर बघा अशा पद्धतीत झालेलं आहे, 1 नंबर होतं चवीला। तुम्ही ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती बर, फुलक्याबर खाऊ शकता, अशा पद्धतीत होतं बघा। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या केल्या, 5 शिट्ट्या केल्या तरी चालेल, पण जास्त करायची गरज नाही। 3 शिट्ट्यामध्ये मस्त असं शिजलं जातं आणि 1 नंबर लागतं चवीला। काय तर तुम्हाला मी वेगळी अशी रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला अख्खा मसूर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही अख्खा मसूर मी रात्री भिजत घातला होता। रात्री भिजत घातला की चांगला असा भिजतो। 2 ते 3 पाण्याने पहिला स्वच्छ धुवायचा आणि नंतर भिजत घालायचा। तर आता आपल्याला कसं ह्याला काय आपल्याला शिजवायचं वगैरे नाहीये। मी तशी पण रेसिपी टाकलेली आहे, त्याची लिंक ह्या रेसिपी खाली देते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 ते 1.5 चमचा टाकायचं। तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा जिरे आणि तेजपत्ता आणि मोठ्या आकाराचा 1 कांदा आहे बघा। तुम्ही 2 टाकले तरी चालतील। कांदा चांगला बारीक कापून घ्यायचा। हा कांदा पण भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये 2 चिमूट हिंग पावडर, थोडीशी हळद,
हलकंसं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण आहे, अर्धा इंच आलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। तुम्ही पेस्ट करून घेतलं तरी चालेल। ही 1 चमचा आहे। आता हे पण आपण मिनिटभर परतून देऊया। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टमाटर बघा एकदम बारीक कापून घेतले, पेस्ट करून टाकलं तरी चालेल। तशा टाईपच्या सगळ्या रेसिपी बघा माझ्या चॅनलवर आहेत, बारीक पेस्ट करून टाकलेले वगैरे। ही तुम्ही अशा पद्धतीने मसूर करून बघा, 1 नंबर लागेल। आता हे पण आपण मिनिटभर परतून घेऊया। मिक्स करून घेतले बघा चांगलं आणि गॅस आपला मीडियम आहे। हे सगळं आपण मीडियम गॅसवर केलेलं आहे। आता मी जरा बारीक गॅस करते आणि आपण आता ह्याच्यामध्ये टाकणारे कोल्हापुरी मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, 2 चमचे। ह्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे। कधी पण असं मसाले वगैरे टाकताना गॅस बारीक करायचा आणि चवीपुरतं मीठ। आता हे पण आपण परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं साधारण पाणी टाकायचं, जास्त काय पाणी टाकायचं नाही, एकदम थोडंसं टाकायचं। अर्धी वाटीला पण मी कमी पाणी टाकलेलं आहे आणि गॅस पहिलाच आपण बारीक केला होता मसाले टाकताना। ह्याच्यावर झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी। बारीक गॅसवर बघा 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं। आपण झाकण काढून घेऊया। बघा अशा पद्धतीत मसाला झाला पाहिजे आणि थोडा शिजला की नाही की मग चांगला लागतो असं। आणि गॅस तर एकदमच बारीकच होता मसाले टाकल्यापासून। आता ह्याच्यामध्ये हा मसूर टाकायचा आणि ही संध्याकाळी भिजत घातला का नाही की चांगला भिजतो। जरी सकाळी 2-3 तास जरी भिजवला तरी चालतो, पण मी संध्याकाळी भिजत घातला थंड पाण्यामध्ये, काही गरम वगैरे पाण्यात नाही। आता हे आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस आता मीडियम केला। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया, जेणेकरून जे आपला हे मसूर जे होता तो शिजला पाहिजे चांगला। आता याला भिजत घातल्यामुळे चांगला शिजतो, असं नाहीये की नाही, कारण की रात्री भिजत घातल्या सकाळपर्यंत मस्त असा भिजलेला आहे। आणि त्याच्यावर आपल्याला काही झाकण वगैरे ठेवायचं नाही। तुम्हाला जर ठेवायचं असेल तर ठेवायचं, पण ही मी बारीक गॅसवर आता असं शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं, एक 10 ते 15 मिनिटं ठेवलं असेल, 10 मिनिटच ठेवलं असेल। पाणी बघा एवढं आटलेलं आहे आणि मसूर बघा किती शिजलेला आहे, एकदम गाळ झालाय। हे बघा असं जरा जर ह्याला आता आपण फिरक्यानं वगैरे घुटलं ना तरी बारीक होईल, पण मला अशाच पद्धतीत छान लागतो। अशा पद्धतीच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत बघा। आता ह्यात आपण गरम मसाला वगैरे काच टाकला नाहीये, कोल्हापुरी मसाल्यामध्ये आपला गरम मसाला पण आहे आणि चवीला 1 नंबर झालेला आहे। तुम्ही ह्याच्यात जिरे धने पावडर टाकू शकता, गरम मसाला पावडर टाकू शकता, वरून अशी कोथिंबीर टाकायची आणि आपण ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीवर असं खायचं। जर तुम्हाला थोडंसं अजून पाणी पाहिजे असेल ना ह्याच्यामध्ये आदान तर टाकायचं। आता अशा पद्धतीत एकदम छान लागतं खायला, मस्त लागतं। करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।